नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला अस्तरची बाही कटिंग आणि स्टिचिंग साध्या आणि सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे। तर अस्तरला दोन्ही साईडला जोड देऊन घेतलेला आहे, कारण की बाहीला अस्तर पुरत नव्हतं, तर दोन्ही साईडला मी थोडं जोड दिलेला आहे। तर या कपड्याची इथे एक घडी टाकायची आहे, वरची बंद बाजू आहे आणि बंद बाजूवर बाहीचं माप टाकायचं आहे। तर बाही लांबी ब्लाऊज वरून घ्यायची आहे आणि इथं बाहीचं माप अस्तरवर टाकायचं आहे। तर ब्लाऊज असा धरायचा आहे आणि इथं बाहीचं माप घ्यायचं आहे। तर बाही आहे 6 इंच, बघा बाही लांबी आहे 6 इंच। तर आपल्याला इथं अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे, समोरच्या साईडने अर्धा आणि वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे। अस्तरच्या ब्लाऊजसाठी इथं 1 इंच जास्त घ्यायचं आहे। बाही लांबी आहे 6 इंच, तर इथं 7 इंचावर बाहीचं माप टाकायचं आहे। वरच्या आणि खालच्या साईडला अर्धा इंच कमी होणार आहे। अस्तरच्या ब्लाऊजची बाही कट करण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे। तर इथं बाही लांबीचं माप टाकायचं आहे अगोदर आणि पुन्हा बाही घडीचं माप टाकायचं आहे। तर 7 इंच बाही लांबी टाकायची आहे। बाही लांबी आहे 6 इंच, तर 1 इंच इथं आपल्याला जास्त घ्यायचं आहे। तर इथं वरी अर्धा इंच जाणार आहे आणि इकडं अर्धा इंच जाणार आहे, तर 1 इंच इथं कमी होणार आहे। तर बघा बाही किती राहणार आहे, 6 इंचच राहणार आहे। आता बाही घडी बघायची आहे। तर ब्लाऊज वरून आपल्याला बाही घडी बघायची आहे। तर बाही घडी टाकायची आहे। तर हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे, तर इथं आपल्याला बाही घडी टाकायची आहे 9 इंच। तर हा इथं मोठ्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे इथं बाही घडी टाकायची आहे 9 इंचावर। खाली सरळ ही रेष ओढून घ्यायची आहे। तर खालच्या साईडला ही बरोबर 7 इंच घ्यायचं आहे। बाही लांबी आहे 6 इंच, त्यात 1 इंच मी जास्त घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने अस्तरच्या बाहीचे माप टाकून बाही कट करून घ्यायची आहे। तर इथं आपल्याला खाली कमी करून घ्यायचं आहे 2.5 इंच आणि या 2.5 इंचापासून वरी आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। तर इथं वरी 1.5 इंच घ्यायचं आहे। आता इथं बघायचं आहे दंडघेर, बघा दंडघेर या पद्धतीने बघायचं आहे। तर ब्लाऊज असा ठेवायचा आहे उलट आणि इथं बघायचं आहे। तर इथंपर्यंत शिलाई मार्जिन सहित येणार आहे। तर थोडंसं अंतर इथं आपल्याला जास्त ठेवायचं आहे, कारण की इथं ही खुली शिलाई दिसत आहे। तर असं दिसू नये, तर आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे, म्हणून इथं मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे। तर आता इथं ही रेषा इकडं आपल्याला जोडून घ्यायची आहे, म्हणजे आपलं दंडघेर इथं आलेला आहे। तर 2 इंच आपल्याला कमी जास्त 2 इंच शिलाई मार्जिनसाठी, बघा बरोबर 2 इंच आहे, तर शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आहे। तर इथं आपली फिटिंग येणार आहे, हे फिटिंगचं माप राहणार आहे आणि हे शिलाई मार्जिनसाठी राहणार आहे। तर इथं आता काय करायचं आहे, आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। तर बाहीला आकार देत असताना या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे, बघा अगोदर मागचा आकार द्यायचा आहे आणि पुन्हा समोरचा आकार द्यायचा आहे। बाहीला आकार देत असताना या पद्धतीने आकार द्यायचा आहे, अगोदर मागचा द्यायचा आहे आणि पुन्हा समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर आकार देत असताना या पद्धतीने समोरच्या बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। तर मागचा आणि पुढचा इथं दोन्ही बाहीला आकार देऊन घेतलेला आहे। तर अस्तरवर बाही कट करून घ्यायची आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं माप टाकून दाखवलेले आहेत आणि बाहीची कटिंग ही करून दाखवलेली आहे। तर समोरचा आकार इथं कट करून घ्यायचा आहे। तर वरचे जे 2 पदर राहतात, तर ते समोरच्या भागाचे असतात, तर ते दोन्ही कट करून घ्यायचे आहेत। बघा इथं बाहीला किती छान आकार आलेला आहे। तर दोन्ही साईडला मी बाहीला जोड दिलेला आहे। तर बघा जोड दिलेला ही तेवढा ओळखू येत नाही इथं, तर तो जोड तिथं फिटिंगमध्ये जाणार आहे। आता इथं मेन फॅब्रिकवर बाही कट करून घ्यायची आहे। तर ब्लाऊज खाली ठेवायचा आहे, समोरच्या साईडचा जास्त असलेला कपडा कट करून टाकायचा आहे आणि कपडा बरोबर करून यावर अस्तरची बाही ठेवायची आहे आणि या पद्धतीने बाही कट करून घ्यायची आहे। तर खूप सोपी पद्धत आहे अस्तरची बाही शिवण्याची। तर बऱ्याच ताईंना काय होतं, तर अस्तरची बाही शिवत असताना मागचा भाग पुढे आणि पुढचा भाग मागे असंही होतं। तर इथं बघा मी काय केलेलं आहे, आता हा जो कपडा आहे तो उलट बाजूनी ठेवलेला आहे,
म्हणजे जोड दिलेली बाजू ही वरच्या साईडला येणार आहे आणि कपड्यावरती ठेवल्यावर जोड दिलेली बाजू सवाशी कपड्यावर राहणार आहे आणि जोड वरती येणार आहे आणि शिवून झाल्यानंतर ती आतल्या बाजूला जाणार आहे बघा। तर समोरच्या साईडने अगोदर इथं शिवून घ्यायचं आहे बघा। समोरच्या साईडला अर्धा इंच अंतरावर आपल्याला बाही शिवून घ्यायची आहे। ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। लाईक केल्यानंतर खाली हाईप येणार आहे, हाईपलाही क्लिक करायचं आहे। तर बाही आता साईडने शिवून घ्यायची आहे बघा। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे। इथं बाही शिवून झालेली आहे तर दुसरी ही बाही सेम याच पद्धतीने शिवायची आहे। तर बघा किती छान बाही आपली शिवून झालेली आहे। तर बाही शिवून झाल्याच्या नंतर समोरच्या साईडने एक दाब टीप द्यायची आहे आणि साईडने उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे बघा। साईडला उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। तर बघा दुसरी बाही सेम याच पद्धतीने शिवून तयार झालेली आहे। दोन्ही बाहीला अस्तर लावून इथं बाही तयार झालेली आहे। तर आता बाहीची लांबी बघायची आहे। तर समोरच्या साईडला अर्धा इंच गेल्यानंतर आता वरी बाही आपली किती राहणार आहे तर 6.5 इंचाची बाही राहणार आहे आणि ब्लाऊजला बाही जोडल्यानंतर अर्धा इंच गेल्यावर आपली तयार बाही 6च राहणार आहे। तर अशा पद्धतीने बघा इथं बाही शिवून तयार करायची आहे। तर इथला अर्धा इंच अंतर हे शिवणामध्ये गेल्यावर आपली तयार बाही 6 इंच राहणार आहे बघा। दोन्ही बाही सेम त्याच पद्धतीने इथं शिवून तयार केलेले आहेत। मैत्रिणींनो, अस्तरची बाही शिवण्याची तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा।